श्री स्वामी समर्थ. 13 ऑगस्टला गुरुवारपासून श्रावण महिना सुरू होणार आहे. यंदा श्रावण महिन्यामध्ये 4 श्रावणी सोमवार आलेले आहेत. पहिला श्रावणी सोमवार हा 17 ऑगस्टला आहे. दुसरा श्रावणी सोमवार हा 24 ऑगस्टला आलेला आहे. तिसरा श्रावणी सोमवार हा 31 ऑगस्टला आलेला असून शेवटचा चौथा श्रावणी सोमवार हा 7 सप्टेंबरला आलेला आहे. श्रावण महिना हा महादेवांना समर्पित असतो आणि श्रावण महिन्यामध्ये प्रामुख्याने श्रावणी सोमवारचे व्रत आणि उपवास केले जातात. श्रावणी सोमवारचे उपवास कसे करावेत, उपवासाला काय खावे, कोणते पदार्थ चुकूनही खाऊ नयेत, उपवास कसा सोडावा आणि कोणता पदार्थ खाऊन सोडावा, उपवासाचे कोणते नियम पाळावेत याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईपसुद्धा नक्की द्या. श्रावणामध्ये बरेचसे लोक हे महिनाभर उपवास करत असतात, तर काही व्यक्ती फक्त श्रावणी सोमवारी उपवास करत असतात. 3 पद्धतीने आपण श्रावणी सोमवारचे उपवास करू शकतो. पहिली पद्धत म्हणजे आपण निर्जला व्रत करू शकतो, ज्यामध्ये पाणीसुद्धा पिले जात नाही. परंतु निर्जला व्रत जे आहे तर ते प्रत्येक व्यक्तीला शक्य होत नाही. फक्त ज्या व्यक्तींची तब्येत चांगली आहे किंवा ज्यांची तब्येत निर्जला व्रताला साथ देते तर अशाच व्यक्तींनी हे निर्जला व्रत करावे. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे फलाहारी व्रत. यामध्ये फक्त फळे खाल्ली जातात आणि दूध घेतले जाते. तर आपण फलाहारी व्रत जे आहे तर ते सुद्धा करू शकतो. फळे आणि दूध घेऊन हा उपवास करू शकतो. आणि तिसरी पद्धत आहे ती म्हणजे उपवासाचे जे पदार्थ आहेत तर ते खाऊन आपण हा उपवास करू शकतो. उपवासाला आपण कोणकोणते पदार्थ खाऊ शकतो, तर उपवासाला आपण दूध घेऊ शकतो, दुधाचे पदार्थ, दही, ताक, पनीर, त्याचप्रमाणे चहा पिऊ शकतो. तसेच आपण नारळ पाणी घेऊ शकतो. सुकामेवा, मग यामध्ये काजू, मनुका, बदाम, अक्रोड, तसेच खारीक, खजूर, शेंगदाणा लाडू, बटाटा उपवासाला आपण खाऊ शकतो. बटाट्याचे वेपर्स असतील किंवा सर्व प्रकारची जी फळे आहेत जसं की सफरचंद, पपई, केळी, पेरू, चिकू, तर ही फळे खाऊ शकतो. फक्त जांभूळ, चिंच, फणस ही फळे आपल्याला उपवासाला खायची नाहीत. आणि उपवासाचे जे पदार्थ आहेत तर ते सुद्धा आपण बनवू शकतो. बऱ्याचशा भागामध्ये आपापल्या पद्धतीनुसार श्रावणी सोमवारचा उपवास केला जातो. आता काही जण जे आहेत तर ते श्रावणी सोमवारच्या उपवासाला मीठ जे आहेत तर ते अजिबात खात नाहीत. कारण महादेवाच्या उपवासाला मीठ जे आहे तर ते खायचे नसते. परंतु ज्या व्यक्तींना मिठाची गरज आहे, शरीराला मिठाची जर गरज असेल तर मात्र आपण जे उपवासाचे पदार्थ बनवतो यामध्ये सैंधव मिठाचा वापर करायचा आहे. आपण साबुदाणा खिचडी जी आहे तर ती बनवू शकतो. तसेच मखाना खीर सुद्धा आपण या उपवासासाठी करू शकतो. मखाने दुधामध्ये शिजवून त्यामध्ये सुकामेवा घालून ही खीर बनवली जाते. राजगिऱ्याचे पदार्थ असतील, राजगिरा रोटी असेल तर ही सुद्धा आपण खाऊ शकतो. कारण राजगिऱ्यामध्ये प्रथिने आणि फायबर हे जास्त प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे राजगिरा रोटी, राजगिरा लाडू, राजगिऱ्याची चिक्की आपण खाऊ शकतो. रताळे सुद्धा आपण या उपवासाला खाऊ शकतो. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि फायबर हे जास्त असतात. त्यामुळे आपल्याला उपवासाला असे पदार्थ खायचे आहेत की ज्याचा आपल्या शरीराला सुद्धा फायदा होईल. विवाहित महिला सुखी वैवाहिक जीवनासाठी हे श्रावणी सोमवारचे व्रत आणि उपवास करत असतात. तर कुमारिका मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून श्रावणी सोमवारचे उपवास करत असतात. पार्वतीने सुद्धा महादेवांना मिळवण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये व्रत केले होते. कुमारिकांनी जर श्रावणी सोमवारी मनोभावे, पूर्ण श्रद्धेने, निष्ठेने जर हा उपवास केला तर त्यांना मनोइच्छित जोडीदार हा मिळत असतो. उपवास करताना आपण कमीत कमी अन्नपदार्थ हे ग्रहण करायचे आहेत. उपवास म्हणजे काय, तर उपचा खरा अर्थ जो आहे तर तो म्हणजे जवळ आणि निवास म्हणजे परमेश्वराजवळ निवास करणे. जास्तीत जास्त आपल्याला परमेश्वराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. महादेवांची विधिवत पूजा आपल्याला करायची आहे. घरी शिवलिंग असेल तर घरी आपण पूजा करू शकतो किंवा मंदिरामध्ये जाणे शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन सुद्धा आपण पूजा जी आहे तर ती करायची आहे. आवर्जून आपल्याला या दिवशी महादेवांच्या पिंडीवरती बेलपत्र हे अर्पण करायचं आहे. शिवामूठ जी आहे तर ती सुद्धा अर्पण करायची आहे. प्रत्येक सोमवारची शिवामूठ जी आहे तर ती वेगवेगळी असते. ज्या सोमवारी जी शिवामूठ आहे तर ती आपल्याला अर्पण करायची आहे. महादेवांच्या उपवासाला मीठ आणि तिखट जे आहे तर ते टाळले जाते, अळणी खाल्ले जाते. त्यामुळे आपल्याला अळणी खाण्याचा प्रयत्न करायचा आहे. फक्त
ज्यांना मीठ खाणे गरजेचे आहे तर त्यांनी सैंधव मिठाचा वापर जो आहे तर तो करायचा आहे. दिवसभर उपवास करून तो उपवास जो आहे तर तो प्रदोषकाळी सोडला जातो आणि उपवास सोडण्यासाठी आपण जे काही पदार्थ बनवतो याचा देवाला अगोदर नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतरच आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. गाईला सुद्धा आपल्याला गोग्रास जो आहे तर तो द्यायचा आहे. उपवास सोडत असताना आपल्याला आपण जे काही पदार्थ बनवतो यामध्ये कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे. ज्या काही भाज्या आपण उपवास सोडण्यासाठी बनवणार आहोत तर यामध्ये कांदा लसणाचा वापर जो आहे तर तो अजिबात करायचा नाही. आता उपवास सोडण्यासाठी सुद्धा आपल्याला सात्विक पदार्थच बनवायचे आहेत, जसं की आपण चपाती किंवा भाकरी बनवू शकतो, वरण भात, एखादी पालेभाजी. काही भागांमध्ये उपवास सोडण्यासाठी शेपूची भाजी केली जाते. त्याचप्रमाणे एखादी तिखट भाजी आपण बनवू शकतो. तसेच एखादी वडी जसं की कोथिंबीर वडी असेल, अळूवडी असेल, तर एखादा गोडाचा पदार्थसुद्धा उपवास सोडण्यासाठी आपल्याला बनवायचा आहे, जसं की खीर असेल किंवा एखादी गोडाची मिठाई असेल. आणि सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मुळा. मुळ्याशिवाय श्रावणी सोमवारचा उपवास जो आहे तर तो सुटत नाही. त्यामुळे एक तरी मुळ्याचा घास जो आहे तर तो आपल्याला खायचा आहे. मुळा जो आहे तर तो श्रावणामध्ये सहज उपलब्ध असतो. मुळा हा आपला थकवा दूर करत असतो. मुळ्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम हे जास्त प्रमाणामध्ये असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, आपला रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी मुळा जो आहे तर तो अत्यंत उपयोगी आहे. त्यामुळे आपल्याला मुळ्याचा एक तरी घास जो आहे तर तो श्रावणी सोमवारचा उपवास सोडताना खायचाच आहे. श्रावणी सोमवारचा आपण जेव्हा उपवास करतो त्यावेळेला उपवासाचे काही पदार्थ मात्र या सोमवारच्या उपवासाला चालत नाहीत, जसं की वरी असेल म्हणजे जी भगर आहे तर बऱ्याचशा भागामध्ये महादेवांच्या उपवासाला वरी जी आहे तर ती खाल्ली जात नाही. आपले उष्टे पदार्थ कोणालाही द्यायचे नाहीत, इतरांचे उष्टे पदार्थ आपण खायचे नाहीत. अगदी लहान बाळ असेल तरीसुद्धा आपल्याला हा नियम पाळायचा आहे. उपवासाचे आपल्याला पावित्र्य राखायचं आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणे फणस, जांभूळ, चिंच ही जी फळे आहेत तर ती आपल्याला खायची नाहीत. पॅक केलेले जे ज्यूस आहेत तर ते आपल्याला घ्यायचं नाही. त्याचप्रमाणे मांसाहार आपल्याला अजिबात उपवास सोडताना किंवा संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये करायचा नाही. आपण जर श्रावणी सोमवारचे व्रत आणि उपवास करत आहोत तर संपूर्ण श्रावण महिना आपल्याला मांसाहार जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे. अंडी, मांस, मटण, चिकन, मासे तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा मांसाहार हा अजिबात करायचा नाही. आपण जेव्हा उपवास सोडायला बसतो तर त्यावेळेला आपल्याला जेवढे अन्न हवे आहे तर तेवढेच ताटामध्ये वाढून घ्यायचे आहे. उपवास जेव्हा आपण सोडतो तर त्यानंतर ताटामध्ये अन्न शिल्लक राहणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. देवाला नैवेद्य दाखवूनच आपल्याला उपवास सोडायला बसायचा आहे. एकदा आपण उपवास सोडायला बसलो की आपल्याला संपूर्ण जेवण होईपर्यंत मध्येच उठायचं नाही. टीव्ही बघत किंवा मोबाईल बघत आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा नाही. त्याचप्रमाणे इतरांशी विनाकारण बोलत आपल्याला उपवास सोडायचा नाही, तर शांतपणे मनामध्ये महादेवांचं स्मरण करत आपल्याला हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. श्रावणी सोमवारी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये, चामड्याच्या वस्तू परिधान करू नयेत. त्याचप्रमाणे दिवसा झोपणे आपल्याला टाळायचे आहे. या दिवशी कोणाचाही अपमान करू नये. घरामध्ये कलह, वादविवाद या गोष्टी करू नयेत. अन्नाचा अपमान करू नये. आपण घरामध्ये वादविवाद, कलह या गोष्टी केल्या तर नकारात्मक ऊर्जा वाढते. आपण जर अन्नाचा अपमान केला तर अन्नपूर्णेचा अपमान होतो आणि अन्नपूर्णा हे माता पार्वतीचेच एक रूप आहे. जर आपण या गोष्टी करत असू तर मात्र आपण केलेल्या उपवासाचे आपल्याला कोणतेही फळ मिळत नाही. त्यामुळे घरामध्ये कलह, वादविवाद, भांडण, तंटा, एखाद्याचा अपमान करणे तर या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. दारामध्ये जर आपल्या एखाद्या प्राणी आला, पशु आला तर त्याला सुद्धा आपल्याला काही ना काही खायला द्यायचं आहे.